नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या रेसिपी शोमध्ये. लास्टच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत रव्याचे रोट शेअर केलते, ते अनेक जणींना आवडले. तर म्हटलं चला आजची रेसिपी पण आहे ना पण तशाच पद्धतीची असावी, पण थोडीशी वेगळी. म्हणजेच काय, आज मी तुमच्यासोबत रोट शेअर करणार नाहीये, रोटचा वेगळा प्रकार वगैरे अजिबात शेअर करणार नाहीये. सगळ्यांना आवडणारी सॉफ्ट अशी नानकटाई शेअर करते. आणि हो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आज आपण OTG मध्ये करणार नाहीये, गॅसवरतीच कढईमध्ये कशा पद्धतीनं ती करायची ते पाहणार आहोत. आणि अगदी शॉर्टकट साहित्य आहे, खूप जास्त अट्टास नाहीये, एकदम सुटसुटीत रेसिपी आहे. रेसिपीला सुरुवात करूयात. बाउलमध्ये आपण अर्धा कप आणि त्यावरती 2 टेबलस्पून पिठी साखर घेत आहोत. 1 टीस्पून फ्रेश असं दही, त्यानंतर आपण अर्धा कप रवाळ असं हे तूप घेतलेले. आता आपल्याला काय करायचंय माहितीये का, हे दोन्हीही असं एकत्र करायचंय. आणि ही जी पिठी साखर आहे ना ती पूर्णपणे या तुपामध्ये एकत्रित झाली पाहिजे. छान मस्त फ्लपी असं हे तयार झालं पाहिजे. यासाठी तुम्ही बीटरचा पण वापर करू शकता. पण काय होतं माहितीये का, बीटरला पुढे 2 नोझल असतात आणि त्याच्यामुळे त्याच्या ज्या काड्या असतात ना त्याला बऱ्यापैकी हे आपलं मटेरियल वेस्ट जातं. त्यामुळे हे अशाच पद्धतीनं हाताळणं करायचं. खूप जास्त वेळ लागत नाही, कारण की साखर अर्थातच पिठी आहे, त्यामुळे पटकन होऊन जातं. अगदी थोड्याच वेळामध्ये इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. मस्त क्रीमी दिसतंय ना. चला आता याच्यामध्ये ना आपण बाकीचे पदार्थ ॲड करू. जसं की सगळ्यात अगोदर आपण विलायचीची पावडर टाकून घेत आहोत. बेकिंग पावडर 1/4 टीस्पून. आणि इथं आपण 1 कप हा मैदा घेतलेला आहे. हा मैदा मी अगोदरच स्वच्छ चाळलेला आहे. आता आहे ना आपल्याला हे अगदी हलक्या हाताने एकत्र करायचं आहे. नानकटाईचं मिश्रण ज्यावेळेस आपण मळतो ना तर त्यावेळेस अशा पद्धतीनं अगदी हलक्या हाताने ते आपल्याला एकजीव करायचं असतं. अगदी हलक्या हाताने हे मी एकत्र केलेले, तर अशा पद्धतीचा याचा गोळा तयार झालेला आहे. आता याचे आपण छोटे छोटे म्हणजे नानकटाई ज्या पद्धतीची असती तशा पद्धतीचे गोळे करून घेऊया. आता नानकटाईला आकार तुम्ही तुमच्या आवडीनं देऊ शकता. तर इथं मी ही अशा पद्धतीचा याला आकार देणार आहे. इथं मी हे ताट घेतलेलं आहे. ताटामध्ये हा पेपर टाकून घेतलेला आहे. जर तुम्हाला हा नको असेल किंवा तुमच्याकडे नसेल तर सरळ सरळ ताटाला थोडंसं तेल किंवा तूप लावलं तरीही चालेल. अशा पद्धतीनं हे आपण ठेवून घेऊयात. आणि मी हे पीठ मळायला घेतलं होतं की नाही त्याच वेळेस आहे ना इथं कढई प्रीहीटला लावली होती. आपल्याला साधारण 10 मिनिटासाठी हाय फ्लेमवरती ही प्रीहीट करून घ्यायची. तर इथं बघा, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं की कढईत तुम्हाला दाखवते, पण काय झालं माझ्याकडे ज्या साईजची कढई आहे की नाही मग मला 2 बॅच कराव्या लागतील. तर त्यामुळे म्हटलं की एक तुम्हाला दाखवण्यासाठी कढईत करते आणि सेम तशाच पद्धतीनं एक दुसरा आपण OTG मध्ये करूयात. तर दोन्हीही प्रीहीट झालेलं आहे. आपली कढईसुद्धा प्रीहीट झालेली आहे. तुम्ही बघताय, म्हणजे गॅस बारीकच होता पण मला त्या नानकटाईला असा शेप देईपर्यंत ही चांगलीच गरम झालेली आहे. आता इथं तुम्ही बघू शकता माझं जे ताट आहे ना ते थोडंसं मोठं घेतलं आहे, त्यामुळे मला याची उंची वाढवावी लागली. हे अलगदपणे आपण यामध्ये ठेवून देऊयात. ज्या पद्धतीनं आपल्याला केकला टाईम लागतो ना तशा पद्धतीनं नानकटाईला अर्थातच तेवढा जास्त टाईम लागत नाही. अगदी एक 10 ते 15 मिनटामध्ये ही बेक होते. गॅसचा फ्लेम आपण लोच ठेवणार आहोत. आता आपण हा ट्रे OTG मध्ये ठेवून देऊयात. आणि याचा सुद्धा टायमिंग जो आहे ना तो अगदी 10च मिनिट मी करते. आणि याचं टेम्परेचर 160 ठेवलेलं आहे. आणि इथं बेक एअर फ्रायरवरती आपण हे फंक्शन ठेवलेलं आहे. आणि याचा डार्कनेस जी आहे ती लाईट करते मी. तर आतमध्ये तुम्हाला दिसेल नानकटाईची जागा मी चेंज केलेली आहे, कारण की काय झालेलं आहे एअर फ्रायर हा मोड ऑन केलेला आहे. त्यामुळे जी हवा येते की नाही तर त्या हवेमुळे कागद असा पलटी होतोय आणि तो आपल्या नानकटाईवर जातोय. त्यामुळे मी थोडंसं मागचं पुढं आणि पुढचं मागं केलं होतं. OTGचा टायमिंग झाला आहे, म्हणजे मी सुरुवातीला 10 मिनिट लावले होते तर तेवढ्यामध्ये ते काही झालं नव्हतं, त्यामुळे परत 10 मिनिट ॲड केले, म्हणजे टोटल 20 मिनिट लागलेले. आणि तुम्हाला सांगू का, आपला इथं शेप बघा काय झालं, याला जो मोड होता की नाही म्हणजे बेक एअर फ्रायर, तर त्या एअर फ्रायरमुळे जी काही हवा आतमध्ये तयार होत होती की नाही त्या हवेने एकतर हा कागद उडत होता आणि त्यामुळे याचा शेप चेंज झालेला आहे बरं का. आपल्याला शेपशी मतलब नाही,
आपल्याला फक्त आपली ही नानखटाई कशा पद्धतीनं झाली ही बघायचं आहे. पण आता गरम आहे तोपर्यंत याला अजिबात हात लावायचा नाही आहे. रूम टेम्परेचरवरती आपण पूर्णपणे ही थंड होऊ देणार आहोत. तर आता मी चेक केलं होतं, तुम्हाला दाखवते. हलका असा कडेने तुम्हाला रंग जाणवतोय का? तर आता मी काय करते, गॅस बंद करते. आपल्याला खूप जास्त डार्क रंगावरती ह्याला बेक करायचंच नाही आहे. हलकं असं कडेनी याला जेव्हा अशा पद्धतीचा रंग येतो ना, तेव्हा मी गॅस बंद केलेला आहे. आणि अर्थातच तुम्हाला असं वाटेल की ताई तुम्ही आकार सुरुवातीला मग इतका अट्टास करून का दिला होता? जर हे असं होणार होतं, तुम्हाला सांगू का, मला असं वाटते की वातावरणामुळे ते जे तूप आहे की नाही, तर ते सुरुवातीला थोडंसं जास्त घट्टसर झालं आणि नंतर याच्यामध्ये आल्यानंतर ते मेल्ट झाल्यामुळे त्याचा आकार थोडासा चेंज झालेला आहे. पण इट्स ओके. OTGमधलं पटकन होतं कढईच्या मानानं. कढईमध्ये थोडासा वेळ लागतो आणि इथं मी तुम्हाला ही आपली नानकटाई दाखवते. ते होत होतं तोपर्यंत हे असं सोमट लागतंय बरं का हाताला. पण तरीही तुम्हाला दाखवते. खालच्या साईडला तुम्ही बघा कशा पद्धतीनं मस्त याला रंग आलेला आहे आणि कुरकुरीतपणा तर अर्थात मी तुम्हाला दाखवणारच आहे. खुसखुशीतपणा बरं का. पण हे ना नॅचरली जेवढं थंड होईल ना, तेवढं मग जास्त खुसखुशीत असं हे होतं. आणि तुम्हाला सांगू का, म्हणजे अर्थातच जर तुमच्याकडे माझ्याप्रमाणे OTG असेल तर एअर फ्रायर हा मोड ऑन करू नका. फक्त बेक हा मोड ऑन करा. म्हणजे त्याच्यावरती व्यवस्थित अशा पद्धतीनं हे तयार होतील. आता याला पण मी आणखीन थोडंसं कोमट लागतंय, पूर्णपणे थंड होऊ देते. तोपर्यंत हे देखील थंड होतील. आता बघा कढईतले मी इकडं साईडला काढून ठेवलेले आहेत. ते थंड होत आहेत. हलके असे ते कोमट पण झालेले आहेत. तोपर्यंत म्हटलं हे पूर्णपणे थंड झालेले आहेत. तर हे तुम्हाला तोडून दाखवावेत की कशा पद्धतीनं मस्त. वाव, अगदी परफेक्ट. तुम्ही आतली जाळी बघू शकता, पोकळी बघू शकता. मस्त अशा आपले हे बिस्किट नाही, नानकटाई साधलेली आहे. हे बघा आतमध्ये अगदी परफेक्ट अशी याला जाळी आली आहे. खुसखुशीत झालेले आहेत. म्हणजे मी एकच तोडलेलं आहे आणि मी ह्यातलं सुद्धा तुम्हाला एक तोडून दाखवणारच आहे. पण मला अजिबात राहवत नाही, अजिबात कंट्रोल होत नाही. टेस्ट मी अगोदर करणार, नंतर हे तोडणार. परफेक्ट झालेले, अगदी परफेक्ट झालेले. जर तुम्हाला आवाज ऐकू आला असेल तर तुमच्याही लक्षात येईल आवाजावरनं कशा पद्धतीची आपली नानकटाई झालेली आहे. म्हणजे आपण बाजारातून विकत आणतो ना, मी म्हणेन त्याच्यापेक्षाही भन्नाट झालेली आहे. आता त्यानंतर आपण हे चेक करूयात. सगळ्यात अगोदर तर खालच्या साईडला तुम्ही या नानकटाईचा रंग बघू शकता. रंग अगदी परफेक्ट आलेला आहे. फक्त काय झालेलं आहे माहिती आहे का, कढईतली जी नानकटाई आहे ना, ती अशी साईडला पसरलेली आहे आणि थोडासा त्याचा आकार आपण जो दिलता तो असा उभा गोल झालेला आहे आणि हा जो आहे तो अशा पद्धतीचा वरती फुगलेला आहे. आणि याचा क्रंच आता बघूयात. तर तुम्ही आतमध्ये बघू शकता, आतमधून सेम पद्धतीची जाळी आलेली आहे. सेम क्रंच दोन्हीलाही आलेला आहे. हे बघा, म्हणजे टेस्ट जी आहे ना, ती टेस्टमध्ये कॉम्प्रोमाइज कुठेच नाही आहे. फक्त तुम्हाला दिसण्यामध्ये थोडासा फरक जाणवू शकतो. त्यामुळे तुमच्या घरामध्ये OTG नसेल तरी तुम्हाला काहीच फरक पडणार नाही आहे. तुम्ही अगदी परफेक्ट अशा पद्धतीची नानकटाई करू शकता. आता कढईतली नानकटाई मी खाते. सेम OTG सारखीच लागते, अजिबात फरक जाणवत नाहीये. मस्त खुसखुशीत झालेली आहे. चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान कुकिंग आणि बेकिंगशी रिलेटेड रेसिपीज जर तुम्हाला सुद्धा शिकायच्या असतील तर आपल्या रेसिपी शो या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. परत भेटूयात अशा छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.